किरणचा पहिला चेंडू सुरेख होता. दुसरा चेंडू पाहिला गेला, बॅट चिदरून रश घेतले. चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चांगली सुरुवात झाली चौकाराने आपण पाहतोय. अष्टविनायक बेकरे आणि दिवा पाटील उमरोली आपण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेच इथे टॉस साठी उपस्थित व्हायचे. विघ्नेश स्ट्राईकला पहिला चेंडू सुरेख होता. त्यानंतर चौकार आपण पाहिला गेला. किरण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक नामवंत गोलंदाज म्हणून पाहिले जाते. याच्याकडे ते कंपायर करणारे गोलंदाजी पाहिली गेली. एसटीच्या पाठीमागे थोडीशी चुकी पाहिली गेली भगवानकडे. जिथे निर्धाव चेंडू होता तर बाईच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय होत आहे हे सर्वांनी कालची रात्र पाहिली. कालची रात्र पाहिली म्हणजे आजची पहाट अक्षरशः झोपले नसतील डवलेपाडा संघ. राजेश सर 2 चेंडू 9 धावा. स्ट्राईक रोटेट झाली. तिसरी धाव कंप्लीट झाली आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. उर्फे चेंडू डिपेक्सचा कव्हर रिझर्व मध्ये खाली झोन मध्ये चेंडू ढकलला आहे. चेंडू 1 बॉल सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. 4 चेंडू झाले. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा सामना आहे. जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी व्यासपीठावरती अजय डायरे खुश आहेत. संघ चौथ्यांदा सुपर 6 मध्ये दाखल आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. शतरक्षक चेंडूचा वेट का करत बसला. चेंडूकडे वेट पडला. चेंडूवरती सरसावला असता. चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी ठरला असता. इथे काही वेगळं घडलं असतं. खडेकडे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती. चेंडू स्वतःकडे येण्याची वाट पाहत बसला आणि तिथे सिंगल आली. 5 चेंडू स्कोर कार्ड 10. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. शेवटचा चेंडू किरणचा. विघ्नेश पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईकला आलाय. म्हणजे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर 5-5 धावा दोघांच्या खात्यामध्ये. 3 चेंडू 5 आणि 2 चेंडू 5 अशा पद्धतीने आपण पाहतोय. इथे तयार गोलंदाज. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू. चांगला चेंडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर काढा. वैष्णवी कंस्ट्रक्शन जयजी डायरे पुरस्कृत या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. बघा दिवा पाटील उमरोली संघ आणि अष्टविनायक बेकरे संघ आपण वेळेवरती या ठिकाणी हजर राहावं अशी अपेक्षा असेल. जयवंत हजारे यांनी आपण पाहतोय जरूर सूचना केली. जयेश डायरे या ठिकाणी उपस्थित. या जयेश व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वैष्णवी कंस्ट्रक्शन संघ कर्जत तालुक्यामधील आणि बाहेरील प्रत्येक स्पर्धा खेळणार असं जयेशने डिक्लेअर केलंय आणि ते वैष्णवी कंस्ट्रक्शनच्या नावाने जयेश या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. दुसरा गोलंदाज तेजस आपण या ठिकाणी पाहतोय. समोर दिला चेंडूला उडवला डीप मिड विकेट मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पलीकडे. 7 धावेसाठी आलाय हा महत्वपूर्ण खणखणीत षटकार.
विजय अफलातून कामगिरी करत असताना पुन्हा बॅटची अपर घेतली, मीसाठी फटका, शॉर्ट फाईनला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मंगेश वैखरे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. पहिला झटका विजयच्या स्वरूपात दिला जातो आहे. तो वैष्णवी कंस्ट्रक्शन जय जी डायरे पुरस्कृत अंतरट वरडी संघाला ठोक डीजे. षटकारानंतर आपण पाहतो विकेटचं पतन पाहायला गेलं. तेजस कमबॅक करून देतात आपल्या संघासाठी. गणेश दादा आमच्या सोबत 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलं गेलं त्यांच्या चषकामध्ये किशोरजी लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोर लहाने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या घेतलं आपण पाहिलं. आणि थर्ड वरडीवरून आणि वाकासवरून आलेले सर्व ग्रामस्थांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे आपलं स्वागत केलं जात आहे. धमाकेदार षटकाराने अफलातून मैदानावरती गेला. फलंदाज जय आणि त्याच्या बॅटमधून आला अफलातून हा यूज अँड सम ब्युटिफुल सिक्सर षटकार. मध्ये शतरक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. झेल ड्रॉप होतो. सिंगल पाहायला गेलं ज्यावेळेस जर विचार केला ना हवा तिकडून या साईडला आपल्या पाहतो ना जी मात्र पट्ट्यातून जी हवा आली कोलारी दिशेने वाहते हवा त्यामुळे चेंडूचा दबाव आपण पाहायला गेला. चेंडू जागच्या हवेमध्ये थांबला होता. विघ्नेशसाठी हा चेंडू होता. फाईन डिझर मध्ये चेंडू ढकलला पुन्हा एकदा. ती बॅकवर्ड स्क्वेअर डिझर मध्ये चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. इथे चौकार. मिस्टर हॅरी यांचा इशाराला 4 धावेसाठी हा चौकार. त्या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. 3 षटकांचा सामना. दुसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्रगती होत्यावरती आहे. सुभाषजी मस्कर आणि विजयजी गोमारे पुरस्कृत आपण पाहतो आईवा झेल. आणि आईवा झेलसाठी स्मार्ट वॉच आज 4 वॉच आहेत. जे लक्की 4 प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी हा स्मार्ट वॉच असेल. पुढचा चेंडू असेल आपण पाहतोय तेजसचा. इथे इनसाइड आउट चेंडू पाहिला गेला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न भगवानचा. 1 2 3 जबरदस्त मोय. याने इकडून मारलं त्याने तिकडून मारलं. म्हणजे एका फलंदाजाला बाद करण्यासाठी 2दा प्रयत्न यशस्वी. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 28. 14च्या सरासरीने. तिसरं षटक अंतिम षटक. आणि यानंतर टॉस केला जाईल. अष्टविनायक बेकरे विपक्ष स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
तिसरं षटक अंतिम षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. तुषार दलवी आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय या ठिकाणी. विघ्नेश आणि याची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. विघ्नेशच्या चेंडू होता आपण पाहतो सरळ दिशेत चेंडू निघून गेला कट केला चेंडूला. डॉट चेंडू आपण पाहतोय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. इथे दूरवर आहे व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पंतांच्या हात समांतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली जाईल अवांतर. एका धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 29 लॉस फॉर 1 विकेट. विजय हा फलंदाज आपण बाद होताना पाहिला होता. इथे समोर चेंडू फेकला चेंडू वाईडिश होता दिपेक्षा कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर होता लॉंग ऑफ आणि दिपेक्षा कव्हर मधून चेंडू सीमारेषे जवळ जाऊन पोहोचलाय. 4 धावा चौकार या ठिकाणी अर्जित होतो आहे. या 4 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती होऊन दे डीजे. खेळ ड्रॉप झाला होता तसा नाराज जरूर दिसला असेल तुषार दलवी. इथे कमबॅक करत असताना चौथा चेंडू निर्धाव फेकलाय. या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत त्यानंतर टॉस केला जाईल. इथे चांगला फटका पाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मधून चेंडू सीमारेषा पार येणारा महत्वपूर्ण स्कोर कार्डला आघाडी करणारा हा बेहतरीन षटकार. थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद डीजे तांडेल. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे वाईट चेंडू दूरवर होता चेंडूला पंचांनी आपण पाहतोय इथे यू मागितला गेला वाईटसाठी. तिसरे पंच जरूर चेक करतील. आपण जरूर मुभा दिले आपण वाईट नो ओ राईट अर्थात बिमरसाठी सेकंड बाउन्सरसाठी आपण जरूर अपील करू शकता पंचांकडे. रनआउटसाठी करू शकता पण ती एकच रिव्ह्यू तुम्हाला पर इनिंग आहे. दीपा पाटील उमरोली संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय. चेक केलं जाते गोलंदाजची पोझिशन बॅट्समनची पोझिशन चेंडूची हाईट. जेव्हा तिसऱ्या अंपरकडे येतून त्याचं सर्व काही चेक केलं जातं. तिथे फक्त एकच गोष्ट चेक केली जात नाही. गोलंदाजचा आपण पाहतोय स्टँड बघितलं जात आहे गोलंदाजचा पॉपिंग क्रीज बघितला जात आहे. कारण आपण इंटरनॅशनल लेवललाही पाहिलं गेलं कधी कधी लेग बिफोरसाठी असते अपील बॅट कट होऊन जाते. कधी कधी चेंडू लिगल आहे का नाही अनलिगल आहे हे पाहण्यासाठी नो चेंडू पायाखालचा आपण होतो पॉपिंग ग्रीजचं चेक केलं तो सर्व काही चेक केलं जात आहे. आणि जरूर A1 जोडी मी का A1 जोडी नाव ठेवलं आहे ते धन्यवाद
संदेश जोशी आणि संदेश आजारे पुन्हा एकदा तयार पाहुण्यांच्या स्वागतासाठी. दादांचं मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय तर जरूर तर चेंडू घ्यायचे रुपेश. सर फक्त जास्त जोरात फेका इकडे का समोर पाणी आहे. तर 42 धावा झाले. शेवटच्या चेंडूवरती विकेट होताना पाहायला गेला. 42 धावेनंतर आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. तर त्याला टॉस या ठिकाणी केला जाईल. दिबा पाटील उमरोली विपक्ष अष्टविनायक बेकरे. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे आणि जरूर आपण पाहूया या टॉक्स फॉर्ममध्ये जॉईंट होतील संकेतजी खडे सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. संकेतदा खडे या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तो जरूर टॉक्स बॉक्स मध्ये जोडले जातील संदीपजी बोराडे सर. हॅलो हॅलो हॅलो. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्याच्या विरोधात अष्टविनायक बेकरे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करण्यासाठी या त्वरित आदरणीय रोहिदासजी हजारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकविरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे. एकीकडे आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक बेकरी. टॉस केला जाईल. कॉल आहे तो मात्र अष्टविनायक बेकरी टीमचा. टेल आणि आलाय हेड. येस अजय डिसिजन. आम्ही डिसिजन नक्कीच पेंडिंग ठेवू थोडा 5 मिनिट. वेल हे संदीप गायकवाड प्रत्येकाला कंपल्सरी करा. मी नाही सांगायचं तात्पर्य आहे कर्जत तालुक्यामध्ये क्लासेस घ्यायला लागतील. हा नाही क्लासेस कसं काय बोलायचं आता सर्व खेळाडूंचे क्लासेस घ्यावे लागतील. आणि कॅप्टनला सक्तीचं ठेवा. आता कॅप्टनने प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईट द्यायलाच पाहिजे. आणि कॉमन प्रश्न असतात. बॅटिंगला काय करणार, बॉलिंगला काय करणार, ना आयोजन काय, हे 3 कॉमन प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. परंतु असो, चला वळूया पुन्हा एकदा संदीपजी गायकवाड सरांकडे. जरूर बघा कॅप्टनला बाईट देता यायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि जरूर क्लास चालू करायला लागतो. कर्जत तालुक्यामध्ये बोलणं खूप गरजेचं आहे. पहिला षटक पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली. 43 धावांचं लक्ष आहे. कैलाश वैखरे आणि भगवान दलवी सलामीची जोडी आपण पाहतो ना. गोलंदाजी मार्कवरती पाहिला गोलंदाज विघ्नेश. बघा पहिला गोलंदाज तो, पहिला फलंदाज तो. हीच पूर्वी आपण पाहिलं जात होतं.
इथे दुसरा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा सिंगल पाहिली जाते. तर जरूर वैश्विक कंट्रक्शन आपण पाहतोय त्या संघाचे पॅकर्स पुरस्कर्ते जय सर यांच्याकडून लगातार 3 विकेटला 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे विघ्नेश चांगली कामगिरी करतो, सलामीला गेला, बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी केली. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 धावा, 3 बॉल 2 धावा. खालवा टप्प्याचा चेंडू वाडिश लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आपण पाहतोय आणि तिथे पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत गोलंदाजीवरती सरशी आपण पाहायला गेलंय. जिथे फलंदाजांना गोलंदाज त्रस्त करतात, पण इथे विघ्नेशने फलंदाजी करत असताना गोलंदाजांना त्रस्त केलं, आपला विकेट शाबूत ठेवला ना. आता गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि फलंदाजांना त्रस्त करतोय. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा हात खोलण्याचा मौका देत नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 4 या आकड्यावरती. 4 धावा आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेतली गेली. 5वा चेंडू आपण पाहतो, एक चेंडू डॉट होता. 6वा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, शेवटचा चेंडू. इथे सुरेख गरज होती आक्रमकता सुरुवात करण्याची. इथे आपण सिंगल वरती समाधान मांडलं गेलं. मित्रांनो, अफलातून षटक फेकलं गेलं विघ्नेशने. धावा खर्च केल्या 5, कोणत्याही प्रकारचा विकेट त्याला भेटला नाही, पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागलं प्रति चेंडू. इथे एक चेंडू डॉट होता, 5 सिंगल पाहिल्या गेल्या. चांगली सुरुवात. 43 धावांची गरज होती. अजूनही 38 धावा पटकावायच्या आहेत उर्वरित 12 चेंडूमध्ये. जे स्वप्न पाहिलं होतं रजनी स्पर्धेचा एकविरा क्रिकेट संघ कोलारे, खऱ्या अर्थाने संदेशदादा हजारे आणि संदेशजी जोशी, आमचे जयवंतदादा असतील, अनिलदादा गायकवाड असतील, जेडी यांचं आम्ही आयोजन पाहिलं गेलं आहे. दिवसा आयोजन होतं आणि जेडी त्यांनी ते खांद्यावरती आयोजन दिलं होतं माझ्या. आणि खऱ्या अर्थाने जेडी शेवटच्या क्षणापर्यंत अफलातून प्रत्येक वेळ आम्ही एकत्र होतो आणि तो नियोजन केलं होतं. दिवसाची टुर्नामेंट होती जेडी 11ची. टी के माली सर, दीपक पाटील सर, समीर सोमने सर, अनेक समालोचक आपण पाहतो त्या ठिकाणी होते. मयुरेश, अनेक समालोचन आपण त्या ठिकाणी पाहिले गेले. चांगली स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं. तिथेच ब्रदर चषकलाही पाहायला गेलं, इथेही ब्रदर चषक आम्ही पाहिला. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतर वरडी जयजी डायरे पुरस्कृत या संघाकडून गोलंदाज तयार. इथे चांगला फटका डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये शतरक्षक आहे. चेंडूचा अंदाज घेत असताना चकला गेला. इथे चेंडू 1 बाउ सीमारेषा पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. पोचली स्कोर कार्ड वरती 13. अजूनही 30 धावांची गरज आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू, चेंडू वरती मारणं पटकं गरजेचं आहे. इतर खेळाडू आपण पाहतोय थोडेसे रागात असतील, कारण कुठेतरी भगवान सारखा खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे. त्यांनी स्ट्राईकला जाऊन आघाडी करून 2-3 मोठे फटके खेळावेच लागतील.
इथे शरीरवेदक चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. एस टी रक्षक हुशार आहे. चेंडू परत पोचला नाही येतो. लेग बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. प्रमोद हजारे आमच्या सोबत जॉईन झालेत. हे एक नामवंत खेळाडू, चांगले खेळाडू आहेत आणि आज आयोजक कमिटी मेंबर. इथे अप्पर एज एस टीच्या पाठीमागे शॉर्ट पॉईंटचा शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. हा दबाव होता या ठिकाणी भगवानवरती. आत्तावर नॉन स्ट्राईकला होता, धावा येत नाही आहेत आणि त्यामुळे आज दबावामध्ये विकेट पडला. भगवानचा झटका मिळाला तर जनवन वाकस संघाला. विवेकजी भगत, दिपेशी सिंग या डॉक्टर या जोडगोलींच्या वतीने सर्वाधिक स्कोर करणारा जो खेळाडू होता प्रति रात्र सोमेश्वरने ते 2000 पारितोषिक, संघाचं 2000 पारितोषिक त्यांनी पटकवलं होतं. किरण शिल्के यांनी आपण पाहतो 2000 पारितोषिक आत्तापर्यंत पटकवलं आहे. अनथर्ड व्हरायटी संघ असा आहे का त्यांनी एका रात्रीचे 3 पुरस्कार ते प्राप्त केलेत. काल गेरसाई संघ त्यांनी ते 2 पुरस्कार प्राप्त केले. एक उमरोली संघासाठी आपण पाहतोय. तर विकेट हॅट्रिकसाठी 1500 आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल जयची डारे यांच्याकडून. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. अमोल जाधव चांगला चेंडू, चांगला विकेट या ठिकाणी पाहिलं गेलं. या अमोलला 2000 रुपयाचा पारितोषिक ऑलरेडी त्यांनी इथे पटकवलंय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सुरू झाले. विकेटचं बटन. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती आता 5 माल्टी हिट लागतील. इथे समोर चेंडू उडवला, चेंडूला लेट आला पण चेंडूला थेट पाठवला सीमारेषे पलीकडे. आव्हान इथं जिवंत ठेवत असताना 6 धावा. 4 चेंडू आता 23 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे. प्रदीपजी गायकवाड सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. काल 4-21 होत्या, आता 4-23 आहेत. तिथे हर्षल लोंगलेने लगावलेले 2 षटकार लगातार. त्यानंतर आपण पाहतोय ठोकलेल्या त्या 3 धावा आणि शेवटच्या चेंडूवरती साहिल ISPL स्टार यांनी लगावलेला तो षटकार. गोलंदाज तयार. इथे ओरपीत जो चेंडू काढायचा होता चेंडू या ठिकाणी निघत असताना एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. आता 3 चेंडू 22 धावा. काल 4 चेंडू 21 होत्या. आज 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. चला दिबा पाटील, काय डिसिजन आहे तुमचं? बॅटिंग आहे. बॅटिंग ओके, धन्यवाद. अष्टविनायक विक्रे संघ शतरक्षण असेल आपलं तयार आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅच. गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू फेकत असताना संघासाठी विजयाची अपेक्षा पूर्णपणे फिक्स करत असताना विघ्नेश डारे ज्यांनी आज अष्टपैलू कामगिरी केली त्याच्यासाठी दिगंबर गायकवाड यांच्याकडून 2000चं पारितोषिक डिक्लेअर झालंय.
मामाकडून भाच्यासाठी पारितोषिक असेल. परेश आपण पाहतो 17 त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. अफलातून झेल विकेटचं पतन. आणखीन एक विकेट आपण पाहतोय. ज्या उत्कृष्ट गोलंदाजच्या रेसमध्ये जाण्यासाठी जी बायसिकल आहे आणि त्या रेसमध्ये जाण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकत असताना चांगली कामगिरी करतो. सुपरचे 4 सामने आपण पाहतोय. सुपर 6 परत ते मोजले जाणार आहेत. अफलातून एक पाहतो बायसिकलच्या रेसमध्ये असलेला खेळाडू. ओके दिगंबर गायकवाड यांच्याकडून ते जिपे झालेले आहेत विघ्नेशला दे. इथे पण एज होती. एस टीच्या पाठीमागे थोडीशी गडबड जरूर पाहिली गेली. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय अमोल जाधवची. इथे सुपर 3 टॉप 3 मध्ये आपण पाहतो प्रवेश केलाय. वैष्णवी कंस्ट्रक्शन